नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या ह्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामध्ये असणाऱ्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, उच्च शिक्षण, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला खूप सुंदर अशी मदत होईल. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडण्यासाठी, उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी, नोकरी व्यवसायासाठी अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा. या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. म्हणजे आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातली सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहितीची ही मालिका. हा 22वा भाग आहे आणि या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या नक्षत्रांच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्य, करिअर, उच्च शिक्षणाबद्दल मिळायला खूप सुंदर मदत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची साधना, उपासना याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या नंतरच्या भागात घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रातलं हे 22वं नक्षत्र श्रवण नक्षत्र नक्की काय सांगते. या नक्षत्राचे सर्व 4 चरण हे मकर राशीमध्ये येतात. हे देवगणी नक्षत्र असून याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि तत्व पृथ्वी आहे. तर मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. त्यामुळे अर्थातच शनी व चंद्र या 2 ग्रहांचा प्रभाव श्रवण नक्षत्रावरती आपल्याला आढळतो. या नक्षत्राची देवता आहे प्रत्यक्ष महाविष्णू, पालन पोषण करणारी, आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी देवता, ज्याच्या नुसत्या स्मरणाने प्रत्यक्ष महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि म्हणून महाविष्णूंना आपण जगाचा पालनहार असंही म्हणतो. असे या नक्षत्राचे नामाक्षर जे आहे ते खी, खू, खे, खो यावरून असतं. चंद्र व शनी तर देवता महाविष्णू. त्यामुळे या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी विद्या अभ्यासामध्ये अत्यंत प्रगतशील आणि हुशार असतात. परंतु त्याचबरोबर कला कौशल्य, क्रिएटिव्हिटी या बाबतीत सुद्धा यांना खूप चांगली दूरदृष्टी असते. हे शुभ नक्षत्र असलं तरी शनी आणि चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे यांच्या मनात कितीही चांगले करण्याचे असले तरी कुठेतरी सतत अडचणींना मात्र सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच यांनी नेहमी महाविष्णूंचं नामस्मरण आपल्या कार्याच्या अनुषंगाने नेहमी करावं, त्या संदर्भातली उपासना वाढवावी. ही मंडळी बोलण्यामध्ये फार पटाईत असतात आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये बोलणं महत्त्वाचं आहे अशा क्षेत्रामध्ये यांचं कार्यक्षेत्र फार प्रभावी उठून दिसतं. जसं की शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशक, वक्ता, रेडिओ जॉकी, मार्केटिंग, सेल्समॅनशिप, मध्यस्थ, एजंट, मीडिया आणि यांचं लेखन कौशल्य सुद्धा तितकंच बहारदार असतं. कारण यांची विचारातील असलेली दूरदृष्टी आणि क्रिएटिव्हिटी फार सुंदर असते. चंद्राचा प्रभाव असल्यामुळे, शनीचा प्रभाव असल्यामुळे. ही मंडळी चंद्राच्या प्रभावामुळे स्वभावाने हळवे, शांत आणि चंचल सुद्धा असतात, दयाळू सुद्धा असतात. या मंडळींना टापटीप, व्यवस्थित, नीटनेटकं राहायला फार मनापासून आवडतं. तसेच आपल्या वस्तू, आपलं घर सुद्धा यांना असंच नीटनेटकं ठेवायला आवडतं. किंबहुना हा त्यांचा स्वभावच असतो. त्यामुळे जी मंडळी अशी नीटनेटकं राहत नाहीत, वागत नाहीत, नसतात, अशी मंडळी यांना आवडत सुद्धा नाहीत. लोकांच्या उपयोगी पडणं, लोकांना मदत करणं त्यांना मनापासून आवडतं. ही मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा फार शौकीन असतात. या नक्षत्राचं चिन्ह महाविष्णूंची वामन अवतारातली जी 3 पावलं आहेत, 3 चरणं आहेत, ती आहेत. ज्या बुद्धी कौशल्याने भगवान महाविष्णूंनी बळीराजाकडून 3 पावलांचं दान मागून बळीराजाकडून संपूर्ण पृथ्वी ताब्यात घेतली होती, अगदी तसेच बुद्धी कौशल्य या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आपल्याला आढळतं आणि म्हणून या नक्षत्रांमधील व्यक्ती सर्वात चतुर समजल्या जातात विचारांमध्ये आणि कृती करण्यामध्ये. हे नक्षत्र शनीच्या मकर राशीमध्ये येत असल्यामुळे यावर शनी ग्रहाचा अंमलही तितकाच असतो. त्यामुळे ही मंडळी बऱ्यापैकी संयम बाळगणारी, दूरदृष्टी असलेली, व्यवहाराची हुशारी, व्यवहारकुशल असणारी आणि व्यवहारामध्ये संयम जितका जास्त व दूरदृष्टी जितकी चांगली तितके यश मिळवण्याची आणि संधी जास्त आणि म्हणूनच ही मंडळी बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या आर्थिक आणि इतर प्रकारच्या व्यवहारात यशस्वी असतात.
या नक्षत्रावर चांगल्या व वाईट या दोन्ही गोष्टींचा प्रभाव लगेच होतो. कारण श्रवण याचा अर्थच होतो ऐकणं, श्रवण करणं. ही मंडळी आपल्या सभोवताली जे काही ऐकतात, बोलतात, पाहतात, वाचतात, हे सर्व ग्रहणही करतात आणि म्हणून यांनी जर वाईट, नकारात्मक ऐकलं, तर तेच ही मंडळी आपल्या विचारांवर, आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतात. व चांगले आणि सकारात्मक ऐकले, पाहिले, वाचले, तर निश्चितपणे यांच्या आयुष्यात, त्यांच्या विचारात ते चांगलं सुद्धा चांगल्या पद्धतीने उतरतं आणि म्हणून या मंडळींची संगत त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यावर या मंडळींकडून समाजहिताची अतिशय सुंदर आणि खूप चांगली कामं होतात. यांचं आयुष्य हे सकारात्मक, यशस्वी आणि संपन्न होऊन जातं. तर वाईट संगतीमध्ये आल्यानंतर निश्चितपणे ही मंडळी सुद्धा वाम मार्गाला लागण्याचा धोका निर्माण होतो आणि संपूर्ण जीवनाचा ऱ्हास करून घेतात. आणि ही मंडळी अशा बाबतीमध्ये फार हुशार असतात. बरं तर स्वभावामध्ये चतुरपणा असल्यामुळे समाजासमोर सभ्यपणाचा वाव आणण्यामध्ये सुद्धा अशा मंडळींना चांगलं जमतं आणि यश येतं आणि बराच काळ आपल्या वाईट आणि नकारात्मक कामाची बाजू, विषयाची बाजू अगदी सहजपणे लपवू शकतात आणि म्हणूनच ज्या लहान मुलांचं श्रवण नक्षत्र आहे, त्यांच्या पालकांनी अवश्य या मुलांच्या लहानपणापासून त्यांच्यावर चांगल्या गोष्टींचे संस्कार होतील असं वातावरण त्यांना द्यावं. देवधर्म मानणाऱ्या आणि पाळणाऱ्या या व्यक्ती असतात. आपल्या जीवनामध्ये ज्यांना ही मंडळी गुरु मानतात, त्यांचा प्रत्येक शब्द यांना ऐकायला मनापासून आवडतं. एवढंच नाही, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला ही मंडळी अगदी मनापासून मानसन्मान देतात. मग ती व्यक्ती यांच्यापेक्षा किती लहान असली तरी. व्यावसायिक आणि व्यापारिक बुद्धी यांच्याकडे अतिशय सुंदर असते. तोलमोल करणे, बाजारभाव करणे जणू काही यांच्या रक्तातच भिनलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच व्यापार उद्योग करण्यासाठी या व्यक्ती अगदी योग्य आणि परफेक्ट समजल्या जातात. तसेच दोन लोकांमध्ये, दोन गोष्टींमध्ये योग्य असा समन्वय साधणं यामध्ये सुद्धा या व्यक्ती जात्याच हुशार असतात. थोडक्यात काय, तर परफेक्ट बिझनेसमॅन असलेल्या या व्यक्ती आहेत. नवनवीन ज्ञान मिळवणं, स्वतःला सतत अपडेट ठेवणं, अपस्किल करत राहणं सुद्धा या मंडळींना मनापासून आवडतं. एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजेच मल्टीटास्किंग करणं सुद्धा या मंडळींचा एक सुंदर असा गुणधर्म आहे. पैशाच्या बाबतीत सुद्धा खर्च कमी करण्यापेक्षा अधिक पैसे कमावणं आणि खर्च करणं यावर यांचा विश्वास असतो. ही मंडळी इतकी सकारात्मक असतात की यांचे कोणी नुकसान जरी केलं, कोणी यांच्याशी वाईट जरी वागलं, तरी ही मंडळी त्या गोष्टींची चिंता किंवा त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तीचा बदला घेण्याच्या भानगडीत वगैरे पडतच नाहीत. विसरा, माफ करा आणि पुढे चला. ही त्यांची जीवनाची फिलॉसॉफी आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ही मंडळी सतत सकारात्मक असतात. वय वर्ष 35 ते 45 या वयात आर्थिक स्थिरता खूप चांगली येते. तर वयाच्या उत्तरार्धामध्ये सुद्धा उत्तम स्थिर आयुष्य ही मंडळी जगताना दिसतात. ही मंडळी नोकरी किंवा यांच्या व्यवसायाचा विचार केला, ती बाजू पाहिली तर यांना हॉटेल व्यवसाय, परिवहन, पर्यटन, शेती, बांधकाम, नर्सरी, झाडांबद्दलची असलेली नर्सरी, फुलं, फुलझाडं, झाडं, तंत्रज्ञान, वाहन, तेल, पेट्रोकेमिकल, गाड्यांचं गॅरेज या क्षेत्रात चांगला वाव असतो करिअर करायला. त्याचबरोबर मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ स्थितीमध्ये असल्यास समाजसेवा, राजकारण, त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागार, विमा एजंट, बँक किंवा पतपेढीमध्ये असणारे कार्य. तर शनी व चंद्र हे दोनही ग्रह शुभ स्थितीमध्ये असतील तर मनोचिकित्सक किंवा त्यामधील सल्लागार म्हणून सुद्धा ही मंडळी यशस्वी कारकीर्द करू शकतात. बोलण्यामध्ये हुशार असल्यामुळे बोलण्याची कामं, न्यूज रीडिंग करणं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं, वक्ता, वक्तशीरपणा तर आहेच, इतिहासकार किंवा त्यामधील वक्ता, टुरिस्ट गाईड यासारखी कामंसुद्धा ही माणसं अगदी लिलया आणि व्यवस्थित करतात. गीत संगीत, सिनेमा, नाटक ही क्षेत्रसुद्धा यांना चांगली भावतात. कथावाचक, कीर्तनकार, सूत्रसंचालन, उपदेशकार हे सुद्धा ही मंडळी खूप चांगली असतात. पेट्रोकेमिकल, मशिनरी, रस्ते बांधकाम, मातीकाम, खाणकाम या विषयात सुद्धा यांना खूप चांगलं यश मिळतं. या मंडळीने आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाविष्णूंची साधना, उपासना तर अवश्य करावीच. त्यासाठी रोज महाविष्णूंचा जप, ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुळशीच्या माळेवर करावा. तसेच बोलण्याची आपली ताकद वाढवण्यासाठी म्हणजेच वाक चातुर्य, वाक सिद्धी प्राप्त होण्यासाठी सरस्वती मंत्र उपासना करावी.
तर दर बुधवार आणि एकादशीला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण आवर्जून करावं. वर्षातून एकदा तरी घरामध्ये, कार्यालयामध्ये सत्यनारायणाचं पूजन करावं. या मंडळींनी आपल्या गळ्यामध्ये 6 आणि 7 मुखी रुद्राक्ष धारण करणं उत्तम समजलं जातं. तर आपल्या पूजास्थानामध्ये, देवघरामध्ये सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सरस्वती यंत्र आणि लक्ष्मी यंत्र अवश्य ठेवावं. यांच्या आरोग्याचा विचार करता मानसिक आरोग्य यांना मात्र फार सांभाळावं लागतं. सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, टीबी सारखे आजार म्हणजे छातीतलं इन्फेक्शन, कानासंदर्भातल्या तक्रारींकडे सुद्धा यांनी कधीही दुर्लक्ष करू नये. तर मधुमेह, डिप्रेशन, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, श्वसनाचे आजार, लंग्स इन्फेक्शन या बाबतीत नेहमीच काळजी घ्यावी. थोडक्यात कफाचे आजार सांभाळावे. अर्थात सगळेच आजार होतात असं नाही, पण काळजी मात्र अवश्य घ्यावी. आता जाणून घेऊया या नक्षत्रात येणारे जे 4 चरण आहेत त्यानुसार यांच्यामध्ये आढळणारे व्यक्तिमत्वातली भिन्नता. पहिलं चरण, ही मंडळी अत्यंत लॉजिकल, तार्किक विचारधारेची असतात. त्यांचं बोलणं सुद्धा असंच तर्कशुद्ध असतं. अत्यंत महत्वाकांक्षी असतात ही मंडळी. दुसरं चरण, अत्यंत हुशार आणि बोलण्यामध्ये सौम्य असतात. व्यापार उद्योगात हुशार आणि यशस्वी असतात. स्वभावामध्ये राजकारण सुद्धा उत्तम मुरलेलं असतं. अर्थात त्यामुळे राजकारणात सुद्धा ही मंडळी यशस्वी होतात. तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी बोलण्यामध्ये हुशार असून बोलण्यावर उत्तम प्रभुत्व असणारी असतात. त्यामुळे मीडिया, पत्रकारिता, रेडिओ जॉकी, सूत्रसंचालन यामध्ये यशस्वी असतात. तर चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी ही दयाळू आणि मायाळू स्वभावाची असतात. समोरच्याला समजून घेणारे असतात. परिस्थितीची जाणीव असणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. यांच्यासाठी हॉटेल व्यवसाय, समाजसेवा ह्यामध्ये विशेष यशप्राप्तीचे मार्ग उत्तम ठरतात. तर मंडळी, ही होती श्रवण नक्षत्राची संपूर्ण माहिती. पुढच्या भागामध्ये आपण धनिष्ठा या नक्षत्राची माहिती करून घेणार आहोत, ज्याचे 2 चरण मकर राशीमध्ये आणि उरलेले नंतरचे 2 चरण, तिसरा आणि चौथा चरण हा कुंभ राशीमध्ये येत असतो. तर मंडळी, असा हा श्रवण नक्षत्राचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी, जे 330 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. दुसरं म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला हा अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. आणि अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोनपे करून घरपोच मागवू शकता. तर विविध प्रकारची रुद्राक्ष आणि विविध ग्रहांची यंत्र, तसेच आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्याला वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन जे ऑनलाईन पद्धतीने आपण करत असतो हे घ्यायचं असेल तरी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. पुढच्या भागात भेटूया धनिष्ठा नक्षत्राविषयी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.